प्रतिनिधी यांनी कॅरिंग केसवरती सील लावण्याची इच्छा व्यक्त केली नाही, त्यांची नावं नमूद करा. निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध फॉर्म्स भरणे तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे पाकिटे सीलबंद करण्याची कार्यवाही पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्राध्यक्ष यांनी सर्व लिफाफे तयार करावेत. मतदान पूर्ण झाल्यानंतर आणि मतदान यंत्र सीलबंद केल्यानंतर निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेले वेगवेगळे फॉर्म्स त्यासाठी दिलेल्या पाकिटामध्ये आपण ठेवावेत. त्यासाठी हा जो पाकिट नंबर 1 आहे, हा मोठा एन्व्हलप आहे. याच्यामध्ये एक 17C साठी एक एन्व्हलप दिलेला आहे, ज्याचा नंबर 1/2 आहे. 17C साठी एक एन्व्हलप आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते एन्व्हलप प्रिसाइडिंग ऑफिसरचा रिपोर्ट, त्याच्यामध्ये रिपोर्ट नंबर 1 भाग 1 मॉकपोल सर्टिफिकेट भाग 2 आणि 3 असेल. आणि त्याच्यानंतर एन्व्हलप फॉर व्हीव्हीपॅट, जे आपण व्हीव्हीपॅटच्या पेपर स्लिप ज्या ब्लॅक कलरच्या लकोट्यामध्ये आपण सीलबंद केलेला आहे तो लकोटा. तर असे 3 लकोटे आपण या पाकिट नंबर 1मध्ये 1 जो म्हटलेला आहे हे मदर पाकिट आहे. तर याच्यामध्ये ही 3 पाकिटं ठेवायची आहेत. ही पाकिटं ठेवत असताना जो 17C फॉर्म आहे, जो पाकिट नंबर यातलं 1 राहील, तर ते सील करण्याची आवश्यकता नाही. जे 2 आहे नंबर प्रिसाइडिंग ऑफिसरचा अहवाल भाग 1 आणि भाग 2, 3, तर हेही सीलबंद करण्याची आवश्यकता नाही. आणि जो 3 नंबर आहे, जो व्हीव्हीपॅट पेपर स्लिप ऑफ मॉकपोल, हा आपण ऑलरेडी सील केलेला असणार आहे, तो याच्यामध्ये आपण ठेवायचा. आता जो प्रिसाइडिंग ऑफिसरचा रिपोर्ट भाग 1 ते 2 आणि 3 हे या पाकिटामध्ये येतील. आणि प्रिसाइडिंग ऑफिसरच्या अहवालाचा भाग 4 आणि हा 5 हा ज्या वेळेला आपण मतदान यंत्र बदलतो त्या वेळेला तो आपण सेक्टर ऑफिसर यांच्याकडे द्यावा. आणि सेक्टर ऑफिसर तो सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करते. त्याचबरोबर जो आपला पाकिट नंबर 2 आहे, याच्यामध्ये जे मूळ पाकिट आहे त्याला 2/1 हे म्हणजे हे मूळ पाकिट आहे. या पाकिटामध्ये इतर कोणती पाकिटं असतील ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे. याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी आहे, नंतर वोटर रजिस्टर 17A आहे, त्याच्यानंतर जे 14A साठी एक एन्व्हलप आहे आणि एन्व्हलप फॉर व्हिजिट सीट, ही 4 एन्व्हलप दिलेले आहेत. ही 4 एन्व्हलप ते फॉर्म त्या एन्व्हलपमध्ये ठेवून ती 4ही एन्व्हलप आपल्याला या पाकिट नंबर 2मध्ये ठेवायचे आहेत. याच्यामध्ये फक्त एन्व्हलप फॉर रजिस्टर ऑफ वोट्स 17A हा जो लकोटा आहे हा आपण सीलबंद करायचा आहे. इतर कोणताही लकोटा यामध्ये सीलबंद करण्याची आवश्यकता असणार नाही. त्यानंतर जो लकोटा क्रमांक 3 आहे, पाकिट क्रमांक 3 आहे. आता 3चा जो मूळ लकोटा आहे, मदर लकोटा आहे 3/1 आणि याच्यामध्ये कुठली पाकिटं राहतील, तर ही 5 पाकिटं याच्यामध्ये राहतील. याला असं म्हटलेलं आहे मास्टर एन्व्हलप फॉर स्टॅच्युटरी कव्हर. त्यामुळं याच्यामध्ये जे लिफाफे आपण ठेवणार आहोत प्रत्येकासाठी एक वेगळा लिफाफा दिलेला आहे. तर हे सर्व लिफाफे सांविधिक लिफाफे आहेत आणि त्यामुळं हे सर्व लिफाफे आपल्याला सीलबंद करण्याची आवश्यकता आहे. हे सर्व लिफाफे सीलबंद करून या मोठ्या लकोट्यामध्ये आपण ठेवायचे आहेत. परंतु ही जी मोठी 6 पाकिट आहेत याच्यापैकी मोठं कुठलंही पाकिट आपल्याला सीलबंद करायचं नाही, कारण यामध्ये ठेवलेली पाकिटं हे संकलन केंद्रावर मोजून जमा करून घेण्यात येतील. त्यानंतर जो पाकिट क्रमांक 4 आहे, तर या 4 नंबरच्या पाकिटामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे 11 पाकिटं ठेवली जातील आणि ही सर्व 11 पाकिटं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. सर्व 11 पाकिटं या ठिकाणी दिलेली आहेत, जी या ठिकाणी नमूद केलेले आहेत. याच्यावरती असं म्हटलेलं आहे मास्टर एन्व्हलप फॉर नॉन स्टॅच्युटरी कव्हर, म्हणजे असांविधिक पाकिटं यामध्ये आपण सर्व ठेवणार आहोत. त्यामुळं याच्यामधलं कोणतंही पाकिट सील करण्याची आवश्यकता नाही. ही फक्त पाकिटं चिकटवण्यात यावीत आणि हे जे मोठं पाकिट आहे ते मी आता सांगितल्याप्रमाणे चिकटवण्याची आवश्यकता नाही. यानंतर पाकिट क्रमांक 5 फॉर हँडबुक इन्स्ट्रक्शन एक्सेट्रा. तर याच्यासाठी हे पाकिट क्रमांक 5 आहे, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत. तर पाकिट क्रमांक 5मध्ये या गोष्टी ठेवायच्या. त्याचबरोबर पाकिट क्रमांक 6मध्ये ज्या नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि संकलन केंद्रावरती ही पाकिटं जमा करायची.
आता याच्याबरोबरच काही अहवाल हे आपल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्यक असतात आणि म्हणून 17C फॉर्म, त्याच्याबरोबर प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी, त्याच्यानंतर PS05 हे फॉर्म्स आपण वेगळ्यानं संकलन केंद्रावरती जमा करावेत. याशिवाय काही फॉर्म्स हे अतिरिक्त प्रतीमध्ये आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करायला लागतील. त्याच्यामध्ये मतपत्रिकांचा हिशोब नमुना 17C याची एक अतिरिक्त प्रत आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करावी लागेल. मतदान केंद्राध्यक्षाची डायरी म्हणजे मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी याची अतिरिक्त प्रत, त्याचबरोबर नमुना 17A स्क्रुटिनीसाठी अहवाल हाही आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करावा लागेल. हे 3 अहवालाच्या अतिरिक्त प्रती सीलबंद न केलेल्या या संकलन केंद्रावरती जमा कराव्यात. कारण दुसऱ्या दिवशी माननीय निवडणूक निरीक्षक यांच्या समवेत आपल्या 17A स्क्रुटिनी होते. त्यामुळं आपण जे फॉर्म भराल ते सुव्यवस्थित भरा. काहीमध्ये माहिती नसेल आणि फॉर्मही नसेल तर त्या पाकिटामध्ये काही नाही अशी चिठ्ठी टाका. कोणतंही पाकिट फॉर्मशिवाय असता कामा नये आणि त्या पाकिटामध्ये आपण ठेवलेला फॉर्म्स हा त्याच नमुनेचा असावा आणि तो अचूक भरलेला असावा याची आपण खात्री करावी. कारण 17A स्क्रुटिनीच्या वेळेला निवडणूक निरीक्षक यांच्यासमोर ही सर्व कागदपत्रं ओपन केली जातात आणि आपण त्याच्यामधले फॉर्म्स, भरलेले फॉर्म्स हे त्या ठिकाणी तपासले जातात. याच्यासाठी आवश्यक ते नमुने आणि आवश्यक कोरी पाकिटे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान केंद्रावर पुरवण्यात यावीत. सर्व मतदान साहित्य सील झाल्यानंतर सर्व साहित्यासह मतदान पथकाने आपल्याला नेमून दिलेल्या वाहनातून साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी पोहोचावं आणि त्या ठिकाणी आपलं साहित्य जमा करावं.